सोनके येथे श्री काळभैरवनाथांच्या चरणी 9 किलो चांदीतील नागदेवता व पलंगाचा शाही अर्पण सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील प्रधान ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या चरणी 9 किलो चांदीमधून साकार करण्यात आलेल्या आकर्षक नागदेवता व चांदीच्या पलंगाचा शाही अर्पण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याचे आयोजन श्री महादेव बाबूराव धुमाळ उर्फ नानासाहेब, श्री महेश महादेव धुमाळ, मंगेशदादा महादेव धुमाळ व परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते। दोन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यास ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक वर्ग तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। बुधवारी सायंकाळी चांदीच्या नागदेवता व पलंगाची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। पारंपरिक वाद्यांचा गजर, जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। महिला भगिनींनी फुगड्या, आरत्या आणि पारंपरिक धार्मिक विधींमधून कार्यक्रमाची शोभा वाढवली।
पारंपरिक व सांस्कृतिक ढोल ताशे टाळ्यांच्या गजरात गावकऱ्यांनी लेझिमचा डाव धरला. बाळ गोपाळ, तरुण, वृद्ध यांनी लेझिमचा आनंद घेतला. गुरुवारी पहाटेपासून मंदिरात श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेस अभिषेक, होम हवन करण्यात आले. त्यानंतर चांदीच्या नागदेवतेस जलाभिषेक करून विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाआरतीनंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतले. सकाळी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन व नामस्मरणानं मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोठे परिश्रम घेतल्यानं संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला. हा दुर्मिळ आणि ऐतिहासिक धार्मिक सोहळा सोनके ग्रामस्थांच्या एकोप्याचे, श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक ठरला. आपण पाहत आहात लोकवादी न्यूज. या धार्मिक सोहळ्याची सांगता रात्री सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनानं झाली. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि अध्यात्माचा संदेश देण्यात आला. उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा मनमुराद आनंद घेतला.